तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीचं छान असं वरण। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू। तर इकडे मी मोहरी घेतलेली, छान अशी मोहरी तडतड झालेली आहे छान अशी। यात आपण लसूण टाकणार आहोत। लसूण असं छान लाल होऊ द्यायचं आहे 2 मिनिटं। लसूण लाल होत आहे, आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत। कढीपत्ता टाकणार आहोत। 2 लाल मिरची टाकणार आहोत आपण। त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनिटं। छान असं 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं याला। डाळ बघा कशी छान अशी घट्ट मस्त पैकी शिजलेली आहे डाळ। अशी घट्ट डाळ शिजवून घ्यायची। बघा किती मस्त शिजलेली आहे डाळ। चला तर हे इकडे छान फ्राय झालेलं आहे। आपण याच्यात चवीनुसार मसाले टाकणार आहोत। काळा मसाला, कांदा लसूण मसाला, हळदी पावडर आणि लाल तिखट पावडर। चला आपण हे टाकून मिक्सिंग करून घेऊ। तुम्हाला आवडतील ते मसाले टाका तुम्ही, तुम्हाला जे वाटेल ते मसाले टाका तुम्ही। छान आपण याला 5 मिनिटं फ्राय करून घेऊ। मला छान पाणी सुटतं आहे। इकडे आपण चिंच भिजू घालून घेतलेली आहे। बघा कशी छान चिंच भिजलेली आहे। आपण हे पण याच्यात टाकून घेऊ चिंच भिजलेली। छान असं हलवून घेऊ 5 मिनिटं फ्राय होऊ देणार आहोत आपण हे। बघा कसं छान मस्त पैकी याला तेल सुटलेलं आहे। आपण याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून परत छान तेल होईपर्यंत फ्राय करून घेऊ। बघा याला कशी छान अशी तरी आलेली आहे, किती छान तरी सुटलेली आहे बघा याला। आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून याला मॅश करून घेणार आहोत आपण। असं छान तेल आलेलं आहे याला। आपण आता याच्यात डाळ शिजलेली टाकून घेणार आहोत। मॅश करून घेऊ याला। आपण याच्यात डाळ टाकून घेतलेली, याला 5 मिनिटं उकळी येऊ देऊ। याच्यात आपण गूळ टाकणार आहोत। गुळाने छान चव येते। छान असं 5 मिनिटं उकळून घेऊ गुळाला हे येईपर्यंत। बघा कसं छान झालेलं आहे आपलं खानदेशी वरण। खूप टेस्टिंग लागतं, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। बघा आपलं असं छान वरण तयार आहे, ते पण एकदम मस्त एक नंबर। या तुम्ही पण। व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा। बाय।